अमरावती जिल्ह्यातील अचलपूर नगर परिषदेत भारतीय जनता पक्ष आणि एमआयएम यांनी सत्तेसाठी हातमिळवणी केल्याच्या चर्चांना आता पूर्णविराम मिळाला आहे। भाजप आणि एमआयएमची कोणतीही युती झाली नसल्याची अधिकृत माहिती अचलपूरच्या नगराध्यक्षा रुपाली मातने यांचे पती आणि भाजपचे सक्रिय नेते अभय मातने यांनी दिली आहे। मंडल न्यूजशी बोलताना त्यांनी या संदर्भात असलेल्या बातम्यांचे ठामपणे खंडन केले। गेल्या काही दिवसांपासून राजकीय वर्तुळात अशी चर्चा रंगली होती की अचलपूरमध्ये भाजपाने एमआयएमच्या 3 नगरसेवकांना सोबत घेऊन सत्तेचा सारीपाट मांडला आहे। या कथित युतीमध्ये एमआयएमला शिक्षण व सभापती पद देण्यात आल्याचा आणि त्यांच्या सोबत अजित पवार गटाचे 2 व 3 अपक्ष नगरसेवक गेल्याचा दावा काही प्रसार माध्यमांकडून केला जात होता। मात्र अभय मातने यांनी या सर्व चर्चा पूर्णपणे निराधार असल्याचे स्पष्ट केले आहे। अभय मातने यांनी माहिती देताना सांगितले की भाजप हा आपल्या विचारधारेशी संबंधित असलेला पक्ष असून एमआयएम सोबत युती करण्याचा कोणताही प्रश्न उद्भवत नाही। नगर परिषदेत अशा प्रकारची कोणतीही अधिकृत युती झालेली नाही। केवळ राजकीय संभ्रम निर्माण करण्यासाठी अशा बातम्या पसरवल्या जात आहे। अचलपूर आणि परतवाडा या जुळ्या शहरांमध्ये या कथित युतीमुळे मोठी खळबळ उडाली होती। मात्र मातने यांच्या या अधिकृत खुलाशामुळे आता सर्व चर्चांना पूर्ण विराम मिळाला असून सत्तेसाठी कोणत्याही स्तरावर जाऊन तडजोड केली नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले। ब्युरो रिपोर्ट, मंडल न्यूज, अमरावती। अचलपूर नगर परिषदमध्ये ज्या विषय समितीच्या निवडणुका झाल्या, प्रसार माध्यमावर ज्या न्यूज येऊन राहिल्या की भारतीय जनता पार्टीने एमआयएम सोबत युती केली, ही अतिशय चुकीची बाब आहे। कारण एमआयएमचा गटच अचलपूर नगर परिषदेत नाही। इथे जे गट बलाबल आहे, काँग्रेसचे 15, भाजपचे अपक्ष धरून 10, त्यानंतर अचलपूर विकास आघाडीचे 8 आणि एक अपक्ष गटाचे 8, असं 41 जणांचं एक बलाबल पक्ष बलाबल आहे। आणि इथे आम्ही भारतीय जनता पार्टी हा हिंदुत्ववादी पक्ष आहे, हा एमआयएमशी कधीच युती करू शकत नाही। इथे एमआयएमचा गटच नसल्यामुळे युतीचा प्रश्नच उद्भवत नाही। हा चुकीचा नॅरेटिव्ह जो फैलवण्यात आलेला आहे त्याचं मी खंडन करतो आणि भारतीय जनता पार्टी कधीच एमआयएमशी युती करू शकणार नाही, ते शक्य नाही।